एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळणारा माणूस टीम इंडियाचा कोच कसा होऊ शकतो? नाव अमोल मुजुमदार, विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा परीक्षक. अमोल हे सचिन आणि कांबळी यांच्यासारखेच आष्टेकरांचे विद्यार्थी. ते दोघे बॅटिंगसाठी मैदानात उतरायचे आणि अमोल वन डाऊनसाठी पॅड बांधून बसायचे. पहिल्याच पणजी सामन्यात 260 धावा केल्या आणि त्यावेळेचे ते विश्वविक्रमी फलंदाज ठरले. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 171 सामने खेळले असून त्यात तब्बल 11,167 धावा केल्या आहेत. अमोलच्या नावावर 30 शतक आणि 60 अर्धशतक आहेत. पण ज्याला पुढचा सचिन म्हणत होते त्या अमोलने 2014 साली निवृत्ती घेतली आणि आज अमोलच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकला आहे आणि पुन्हा एकदा अमोल मुजुमदार हे नाव चर्चेत आलं.